श्री स्वामी समर्थ. बजरंगबलीच्या कृपेने मंगळाचे शुभगोचर. या 4 राशींवर बरसणार यश, पैसा आणि भाग्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हनुमान जयंती म्हणजे फक्त एक धार्मिक सण नाही, तर ती शक्ती, धैर्य आणि संकटांवर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारी पवित्र वेळ असते. आणि याच दिवशी जर बजरंगबलीचा प्रिय ग्रह मंगळ राशी परिवर्तन करत असेल तर त्याचा प्रभाव खूपच खास आणि शक्तिशाली ठरतो. कारण मंगळ हा ऊर्जा, धैर्य, जमीन जुमला, संपत्ती आणि कृतीचा कारक ग्रह आहे. यंदाच्या हनुमान जयंतीला मंगळाचे गोचर काही राशींना विशेष लाभ देणार आहे. विशेषतः वृषभ, मिथुन, सिंह आणि तुळ या 4 राशींना या काळात भाग्याची साथ मिळणार आहे. चला तर मग अगदी सविस्तर पाहूया या 4 राशींवर नेमका कसा परिणाम होणार आहे. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंगळाचे गोचर म्हणजे काय? मंगळ जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला गोचर म्हणतात. हा बदल साधारणतः 45 दिवसांनी होत असतो. मंगळ हा एक ॲक्शन ग्रह आहे, म्हणजेच तो जिथे जातो तिथे हालचाल, निर्णय, धाडस आणि परिणाम निर्माण करतो. हनुमान जयंतीला होणारा हा गोचर म्हणजे जणू बजरंगबली स्वतः तुमच्या आयुष्यात ऊर्जा आणि ताकद ओतत आहेत असं मानलं जातं. वृषभ राशी. आता पैसा आणि प्रगती दोन्ही तुमच्याकडे येणार. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भन्नाट आहे असं म्हणायला हरकत नाही. मंगळाचे गोचर तुमच्या राशीत किंवा महत्त्वाच्या स्थानी होत असल्यामुळे तुमचं नशीब अक्षरशः पलटी मारणार आहे. आर्थिक लाभ. ज्या लोकांना बऱ्याच दिवसांपासून पैशाची अडचण होती त्यांना आता अचानक पैसे मिळण्याचे योग आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसाय. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स, कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याचे संकेत आहेत. जमीन जुमला. मंगळ हा जमीन संपत्तीचा कारक असल्यामुळे प्रॉपर्टी खरेदीचे योग प्रबळ आहेत. आत्मविश्वास वाढणार. तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कठीण निर्णयही सहज घेऊ शकाल. सावधगिरी. थोडासा रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात. थोडक्यात काय तर पैसा, प्रगती आणि आत्मविश्वास तीनही गोष्टी तुमच्या बाजूने असतील. मिथुन राशी. अचानक भाग्य उघडणार, थोडं संयम ठेवा. मिथुन राशीसाठी हा काळ मिश्र पण फायद्याचा ठरणार आहे. सुरुवातीला थोडे चढउतार येतील पण शेवटी फायदा तुमचाच होईल. गुप्त लाभ. अचानक काहीतरी लाभ होण्याचे योग आहेत, जसं की बोनस, गिफ्ट किंवा अनपेक्षित पैसे. परदेश योग. विदेशात जाण्याचे किंवा परदेशाशी संबंधित कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. मनातील ताण कमी होईल. हनुमान जयंतीच्या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आध्यात्मिक ओढ वाढेल. हनुमान चालीसा, जप, पूजेमुळे तुम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा मिळेल. सावधगिरी. खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर पैसे टिकणार नाहीत. थोडा संयम ठेवलात तर अचानक नशीब तुमच्यावर मेहरबान होईल. सिंह राशी. राजासारखा काळ येणार, फक्त संधी ओळखा. सिंह राशी म्हणजेच राजा राशी आणि या गोचरामुळे खरंच तुम्हाला राजासारखा अनुभव येणार आहे. करिअरमध्ये झेप. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. नेतृत्व गुण चमकतील. तुमचं नेतृत्व लोकांना आकर्षित करेल. तुम्ही टीमला उत्तम प्रकारे हाताळू शकाल. धनप्राप्ती. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. समाजात मानसन्मान. तुमचा आदर वाढेल. लोक तुमचं ऐकतील. प्रेम जीवन. नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी लग्नाचे योग आहेत. सावधगिरी. अहंकार टाळा, नाहीतर लोकांशी मतभेद होऊ शकतात. तुमच्यासाठी हा काळ सोन्याची संधी आहे. तुळ राशी. भाग्याची दारे उघडणार, फक्त धाडस करा. तुळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर म्हणजे मोठी संधी आहे. तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर प्रचंड फायदा होऊ शकतो. भाग्याची साथ. तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. जिथे हात घालाल तिथे यश मिळेल. नवीन संधी. नवीन प्रोजेक्ट्स, नोकरी किंवा व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात. धनलाभ. पैशांची आवक वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवास योग. धार्मिक किंवा कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. सावधगिरी. घाईत निर्णय घेऊ नका. विचार करूनच पाऊल उचला. धाडस केलं तर मोठं यश तुमचं आहे. हनुमान जयंतीला काय करावे? या दिवशी काही साधे उपाय केल्यास मंगळाचा प्रभाव अधिक शुभ होतो. हनुमान चालीसा वाचा. बजरंगबलीला सिंदूर आणि तेल अर्पण करा. मंगळवारी उपवास ठेवा. हनुमते नमः जप करा. यामुळे तुमचं भाग्य आणखी मजबूत होईल. हनुमान जयंतीला होणारा मंगळाचा गोचर हा फक्त खगोलशास्त्रीय घटना नसून तो जीवनात मोठे बदल घडवणारा काळ आहे. वृषभ, मिथुन, सिंह आणि तुळ या राशींना या काळात आर्थिक प्रगती, करिअरमध्ये वाढ, मानसिक ताकद व भाग्याची साथ हे सगळं मिळण्याचे जबरदस्त योग आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह फक्त संधी देतात, त्याचा योग्य वापर करणं तुमच्या हातात आहे. हनुमान जयंतीला मंगळाचे गोचर शुभ असलं तरी योग्य उपाय आणि काळजी घेतली तरच त्याचा पूर्ण लाभ मिळतो.
नाहीतर काही ठिकाणी अडथळेही येऊ शकतात. हनुमान चालीसा तुमचं सर्वात मोठं कवच. दररोज किंवा किमान हनुमान जयंतीच्या दिवशी 1, 3 किंवा 7 वेळा हनुमान चालीसा म्हणा. यामुळे भीती, नकारात्मकता आणि अडथळे दूर होतात. मनाला एकदम शांत आणि मजबूत वाटतं. हनुमते नमः जप सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा जप करा. जप करताना मन एकाग्र ठेवा. यामुळे मंगळाची उग्रता कमी होऊन त्याची सकारात्मक ऊर्जा वाढते. सिंदूर आणि तेल अर्पण हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला सिंदूर व चमेलीचं तेल अर्पण करा. शक्य असेल तर नारळ, गूळ, चना सुद्धा द्या. यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि संकट दूर राहतात. मंगळवारी उपवास मंगळवार हा हनुमानजी आणि मंगळ ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी उपवास ठेवलात तर विशेष फायदा होतो. फळाहार करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. गरिबांना दान करा. लाल कपडे, गूळ, मसूर डाळ किंवा अन्नदान करा. हे केल्याने मंगळ शांत होतो आणि पुण्य वाढतं. सुंदरकांड वाचन घरात किंवा मंदिरात सुंदरकांड वाचा किंवा ऐका. यामुळे मोठ्यात मोठी अडचणसुद्धा हळूहळू दूर होते. कोणती काळजी घ्यावी? 1. रागावर नियंत्रण ठेवा. मंगळाचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे राग आणि चिडचिड. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण होऊ शकतं. नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. म्हणून बोलताना आणि वागताना जपून राहा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. मंगळ ऊर्जा देतो, पण कधीकधी उतावळेपणाही वाढवतो. अचानक घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे थोडा विचार मग निर्णय हे लक्षात ठेवा. पैशांचा योग्य वापर करा. अचानक पैसा येईल, पण तितकाच खर्चही वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करताना नीट विचार करा. छोटा पण महत्त्वाचा मंत्र. श्री रामदूताय नमः. ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमान प्रचोदयात. हे मंत्र रोज म्हटले तर मन शांत आणि मजबूत राहते. हनुमान जयंतीला मंगळाचे गोचर म्हणजे एक सोन्याची संधी आहे. योग्य उपाय केले तर यश, पैसा आणि प्रगती, पण दुर्लक्ष केलं तर राग, नुकसान आणि अडथळे म्हणून लक्षात ठेवा. भक्ती, संयम व योग्य निर्णय यामुळे यश नक्की मिळेल. धन्यवाद.